राहुरी नगर परिषदेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी 1000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली। या कारवाईमुळे शासकीय व निमशासकीय वर्गात एकच खळबळ उडाली। बाबासाहेब किशोर राऊत वय 40 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ते राहुरी नगर परिषदेत महिला व बालविकास विभागात कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे। शासकीय योजनेअंतर्गत 30,000 रुपये मंजूर करून देण्यासाठी त्यांनी शहरातील एका महिलेकडून 1000 रुपयाची लाच मागितली होती। सदर महिलेने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार नोंदवली। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून दिनांक 20 मार्च 2026 रोजी पडताळणी करण्यात आली असताच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सायंकाळी 5 वाजेदरम्यान पथकाकडून राहुरी नगर परिषद कार्यालयात सापळा लावण्यात आला। या सापळा कारवाई दरम्यान आरोपी बाबासाहेब राऊत यांनी तक्रारदार महिलेकडून 1000 रुपये घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली। पुढील तपास सुरू असून लाचलुचपत विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। या घटनेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकातील पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी बाबासाहेब किशोर राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले। दरम्यान नागरिकांनी शासकीय कामासाठी कुणीही लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।